जय जिजाऊ जय शिवराय. शेतकरी बांधवांनो, काल जिल्हाधिकारी साहेब यांची गाडी युवा शेतकरी संघर्ष समितीचे सदस्य तसेच सर्व संघटनेचे पदाधिकारी नेते यांनी SDM कार्यालय या ठिकाणी अडवली. त्या अडवण्यामागचं कारण म्हणजे काय, फक्त विनाकारण अडवली नाही, तर त्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्याचे बिल हे 3 महिने झालं या कारखानदारांनी काढलेले नाही. तरी पण आम्ही काल त्यांना निवेदन दिलं होतं की या निवेदनावर त्यांनी कोणतीही दखल न घेता उडाउडीची उत्तरं दिली. त्याच्यानंतर आमच्या सर्वांच्या मनात कल्पना आली की बाबा हे ज्या गोष्टीत की उडाउडीचे उत्तरं देणं, कलेक्टर असून सुद्धा या जिल्ह्याचा संपूर्ण कारभार ज्यांना आपण कुटुंब प्रमुख म्हणतो त्यांनी उडाउडीची उत्तरं देऊन 3 महिने झालं तरी बी बिलं निघाली नाहीत. सर्वसामान्य शेतकऱ्याला आज फाशी घ्यायची वेळ आलेली आहे. काल आमच्यावर गुन्हे सुद्धा दाखल झाले, पण गुन्हे दाखल होऊ नये जर शेतकऱ्याचे बिल निघत असतील तर हे असे हजारो गुन्हे आम्ही आमच्या अंगावर घ्यायला तयार आहोत. काल आमच्यावर कलेक्टरची गाडी अडवली म्हणून गुन्हे दाखल झाले. त्याच्यामध्ये जे नाव आहेत ते प्रमुखमध्ये अजय राऊत, मोहन जाधव, नारायण गोले, दीपकराव गुंजकर तसेच कराम नावडकर, नामदेव सोजे असे 7-8 नावं त्या गुन्ह्यामध्ये दाखल झाली. मित्रांनो, ही पूर्णपणे दडपशाही, कारण सर्वसामान्य शेतकऱ्यांना आवाज उठवायचा नाही, शेतकऱ्याच्या बाजूने कुणी राहिलेलं नाही. काल परवाच्या दिवशी एक फोन आला मला की शेतकऱ्याचे पोरीचं लग्न होतं घरी. साहेब, त्याला अक्षरशः त्याची पाळी अशी झाली होती की त्यांनी दुसऱ्याकडून पैसे हे टक्केवारीने घेतले आणि त्याच्यानंतर आता त्याला द्यायला सुद्धा पैसे नाहीत. अनेक वेळेस छत्रपती कारखान्यावर ते चक्रा मारू बेजार झाला, पण तिथं उडवाउडीची उत्तरं देण्यात आली. त्या पूर्णपणे शेतकऱ्याचं नाव सुद्धा मी सांगू शकतो, पण काय असतंय की त्याच्यामध्ये पुन्हा त्याच्या अडचणी निर्माण होत्यात. त्या कालचा प्रकार पाहिल्याच्या नंतर त्यांनी आज पुन्हा फोन केला की बाबा आमच्या बाजूने कुणीतरी बोलतंय, म्हणून तरी आम्हाला कुठं बरं वाटतंय, कारण कुणी सुद्धा आमच्या बाजूने बोलायला तयार नाही. 3 महिने झालं सर्वसामान्य शेतकऱ्याचे बिल अडकून त्या एफड्या करून त्याच्यावर याच खायचं का? माझं म्हणणं असं आहे की बाबा या पूर्णपणे बिलाचं व्याजासहित परतावा या कारखानदारांना करायला पाहिजे. कलेक्टर साहेब, तुम्ही सध्याची परिस्थिती जर बघितली तर सर्वसामान्यांना फाशी घेण्याची वेळ आलेली. या ठिकाणचे तहसीलदार असतील किंवा प्रशासनाचे अधिकारी असतील, यांना ह्या घटनेचे गांभीर्य नाही, ह्यांना माहिती नाही का आजपर्यंत किती जणांचे बिल आलेत, किती जणांच्या खात्यावर पैसे गेलेत, ह्या गोष्टीचं काही ह्यांना देणं घेणं नाही. कलेक्टर साहेबांनी एक बैठक लावली होती बीड या ठिकाणी. त्या बैठकीमध्ये त्यांनी म्हणलं होतं की महिन्याला ह्या रेग्युलर मीटिंग होती. कलेक्टर साहेबाचं ते काम आहे आणि वरून वारंवार हे आम्हालाच विचारतात की तुम्ही मला निवेदन दिलं का, तुम्ही ह्याच्या आधी माझ्या पोस्टवर आले का? साहेब, तुम्ही या कारखानदाराचा फॉलोअप घ्यायला पाहिजे होता की तुम्ही यांचे बिल अदा केले का. सर्वसामान्याला फाशी घ्यायची वेळ आलेली. त्यासाठी काल आमच्यावर गुन्हे सुद्धा दाखल झाले. असे हजारो गुन्हे आम्ही शेतकऱ्यासाठी घ्यायला तयार आहोत. या गुन्ह्याने आम्ही मागं हटणार नाही. या गुन्ह्यामुळे आम्हाला अजून बळ मिळेल आणि पूर्णपणे आम्ही या शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहू. हजारो गुन्हे आम्ही घ्यायला तयार आहोत. पण एवढंच सांगतो की सर्वसामान्यांचे बिल तात्काळ अदा करा. हे तर फक्त कालचा ट्रेलर होता, पण पिक्चर अजून बाकी आहे. तुम्हाला जर बघायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तुम्हाला हे दाखवून देऊ की आम्ही काय करू शकतो. पुणे असेल किंवा संभाजीनगर असेल, साखर महासंचालन या ठिकाणी जाऊन आम्ही आंदोलन करू. तात्काळ शेतकऱ्याचे बिल जर जिल्हाधिकारी साहेबांना नोटीस काढून या कारखानदारावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे. जसे आमच्यावर गुन्हे दाखल झाले तसे कारखानदारावर तुम्ही एक सुद्धा गुन्हा दाखल केलेला नाही.
कारण की यांनी 3-3 महिने झालं बिलं थकवलेत. कायद्याचा नियम सांगतो की 15 दिवसाच्या आत शेतकऱ्याचे बिलं हे तात्काळ जमा झाले पाहिजेत. पण 15 दिवस झालं, महिना झाला, सव्वा महिना झाला, 3 महिने झाले तरी सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. शेतकऱ्याला फक्त फाशीच घ्यायची वेळ या कारखानदारांना आणलेली. निवडणुकी लढवायच्या शेतकऱ्याच्या पैशावर आणि पूर्णपणे शेतकऱ्याला फासाव लटकवायचे काम या इथल्या प्रस्थापितांनी केलेले. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शेतकरी यांना पूर्णपणे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. अशा गुन्ह्याला आम्ही घाबरत नाही, परंतु तात्काळ जर शेतकऱ्याचे बिल जमा नाही झाले तर येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही करू. एवढंच बोलतो, थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, इन्कलाब जिंदाबाद.